दिल्ली येथील जंतर मंतरवर सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेला भ्याड लाठी हल्ला पाहता अभिजित दिपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दिपके यांची बहीण स्नेहा वंजारे यांनी वर्तवलेली आहे। दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाहीये, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी अशा मागणीचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आलेले आहे। दिपके यांच्या कुटुंबाला अद्याप संपर्क झालेला नाहीये, त्यामुळे आम्हाला भीती वाटतेय असंही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले। नाही, आम्ही फक्त त्यांना सुरक्षित ठेवावा, काही त्याला त्रास होता कामा नये। कारण की तो जसा गेला तसा कमीत कमी आता 1.5-2 महिने होत आले, त्यांचा संपर्क अजिबात नाहीये। त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही। म्हणजे माझाच नाही, घरातलं कोणाचाच फोन उचलत नाही तो, आणि बोलत सुद्धा नाहीये। ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी, की काही त्रास होऊ नये त्याला, आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही आणि कुणालाच होऊ नये त्रास, आणि सुखरूप घरी यावं तो। त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, कारण दिल्ली हे अलग राज्य आहे। महाराष्ट्र पोलिसांवरती आमचा विश्वास आहे, परंतु दिल्ली पोलिसांवरती आमचा जराही विश्वास नाही। कारण ते ज्या पद्धतीने अतिशय निर्दयपणे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत हे आम्हाला बघवत नाहीये, आणि अभिजित दिपके यांचा फोनही लागत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असू शकतो। म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून आता सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यापूर्वी एकदा प्रसिद्धी माध्यमांमार्फत एक निवेदन दिलं होतं, आणि आताही निवेदन दिलं आहे की सन्माननीय अभिजित दिपके साहेबांना पोलीस प्रोटेक्शन महाराष्ट्रातर्फे दिल्लीला देण्यात यावं। दरम्यान अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांची चिंता वाढलेली आहे। अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। महिना होत आला आता, मात्र अजूनही आंदोलन सुरू आहे, आणि त्यात आता अभिजितची तब्येत खराब झाली, टायफॉइड झालं असंही कळतंय। किती चिंता वाटते आता? जास्त चिंता वाटते ना त्याला टायफॉइड झाल्यामुळे, कारण याच्या आधी तो असा कधीच आजारी पडलेला नाही। लहानपणी 5-6 वर्षाचा असताना तेव्हा डेंग्यू झाला, त्याच्यानंतर तो आजारी पडलेलाच नाही आहे। आणि आता वेगळंच वाटते कालपासून की त्याला टायफॉइड झाला आहे म्हणून। काल तर नव्हता टायफॉइड, मग रात्री ब्लडमध्ये म्हणे मम्मी टायफॉइड झालेला आहे म्हणे, तर इंजेक्शन वगैरे चालू आहेत म्हणे, मला काही काळजी करू नका म्हणे। म्हटलं जेवणाचं काय, तर म्हणे मी साधं जेवतोय म्हणे मम्मी। रोज बोलणं होतंय तुमचं? नाही, रोज नाही होते। का रात्री बोलले मी, परवा रात्री खूप त्या मित्राला म्हटलं दे बाबा त्याला, मला करमतच नाहीये, त्याला एकदा बोलू दे। मग 1:30 वाजता बोलला, मग मी काळजी नको करू त्याला, तेव्हा सलाईन चालूच होते म्हणे, सलाईन चालू आहे मला, तू काही टेन्शन घेऊ नको, याच्यामुळे मी तुम्हाला बोलत नाहीये म्हणे, की माझ्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये येता म्हणून मी बोलत नाहीये म्हणे, पण मी चांगला आहे म्हणे। आई धीरानं पुढे जात आहे, पण तुम्ही फारच गंभीर वाटतायत। गेली काही दिवस तब्येतही खराब होते ऐकलंय? हो, माझी तब्येत खराब होते ना, मुलाची चिंता वाटते जास्त। हा, पण तो काही स्वतःसाठी काहीच करत नाहीये, तो इतरांसाठीच करतोय तो, आणि हे कुणी ना कुणीतरी करायलाच पाहिजे होतं हे, कारण विद्यार्थी खूप वैतागलेले आहेत। नाही म्हणाल्या त्या तरी बोलतात, मात्र तुम्ही सगळं मनातच दडपून ठेवता। ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला, व्यक्त होत नाहीये तुम्ही? नाही, तो असा आहे, माझ्याशी जास्त बोलत नाही तो, त्याचं आईशी जास्त अटॅचमेंट आहे त्याचं, माझ्याशी खूप कमी बोलतो तो। पण आता एक सांगा, त्या सोनम वांगचुक यांनीही उपोषण सोडलं, तुम्हाला वाटत नाही आता कुठंतरी हे सगळं आंदोलन संपवावं? कारण आता मुलांच्या तब्येतीवर पण जात आहे। आता ते असं झालंय की त्याच्या एकट्याच्या याच्यावर पण काय राहिलेलं नाही। आता मी काल इंस्टाग्रामवर बघत होतो की मुलं सुद्धा खूप, आता ते हे आंदोलन असं आता हे मर्यादित नाही राहिलेलं आहे, प्रत्येक राज्यामध्ये पोहोचलेलं आहे, आणि राज्यामधील प्रत्येक शहरामध्ये पण पोहोचलेलं आहे। तर त्याच्यामुळं ते काही एकटं याच्यामध्ये आता निर्णय कोणीच घेऊ शकत नाही आहे। आणि तिथं जे उपोषणाला बसलेले जे मुलं आहेत, जे तिथे उपोषण म्हणता येणार नाही त्याला, ज्या धरणात जे प्रदर्शन जे विद्यार्थी करतायत तिथे, त्या सर्वांचं म्हणणं एकच आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हे आमची पहिली मागणी आहे, त्याच्यानंतर आमच्या दुसऱ्या मागण्या आहेत। तर माझी शासनाला सुद्धा ही विनंती राहील की हे विद्यार्थी आहेत, तुम्हाला सुद्धा लेकरं बाळं आहेत, होऊ शकतं तुमचे लेकरं बाळं 5 स्टार शाळेमध्ये शिकत असतील, पण तुम्ही ह्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार करा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या, आणि त्यांच्या म्हणण्यासारखं एक त्यांना समाधान वाटेल, तिथून पुढे शिक्षणामध्ये काहीतरी रिफॉर्म होतील असं मला वाटतं। नाही, पण लाठीचार्ज झाला, त्यानंतर आता तब्येत खराब होत आहे सगळ्यांच्या, फक्त अभिजित नाही तर अनेक मुलं आजारी पडत आहे, कुठेतरी थांबण्याची पण गरज आहेच ना? हो, थांबायला पाहिजे, पण ते सर हे नवीन पिढी आहे, ते त्यांच्या तुम्ही कॉमेंट बघा, त्यांची लँग्वेज बघा, किंवा त्यांचे हातवारे बघा, हे कुणालाच काय कळत नाही नेमकं काय करायला ते। हां, तर त्याच्यामुळं ते त्यांचं कम्युनिकेशन हे वेगळ्या लेवलचं कम्युनिकेशन आहे,
ते काय सिंपल असं हे इकडे ये रे तुला काहीतरी सांगायचं आहे हे असं नाही आहे. ते त्यांच्या हातवाऱ्यामध्ये शॉर्टकट लँग्वेजमध्ये ते एवढं काही बोलून चाललेत की तिथे पोलिसांना काही कळेना आणि बाकीच्या लोकांना नाही, सुद्धा पण अग्रस्थानी तुमचा मुलगा आहे म्हणून विचारतोय मी की कुठेतरी कॉल्ड अप होण्याची गरज आहे. ना होईल ना. हा. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याच्या नंतर ते पूर्ण शांत होतील. ओके. हे शांत होतील. सर्वांची मागणी एकच आहे सुरुवातीपासून, कारण हा विषय धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यापासून सुरुवात झालेला आहे आणि हा तिथंच संपावा. आता हे राजीनाम्याची आपण सातत्याने मागणी करतो, तेही करताय, तुम्ही पालक म्हणून करतायत आणि असंख्य विद्यार्थ्यांचे पालक करतायत. सरकार ते सोडून बाकी सगळं बोलतंय. हो ना, आता सरकारने त्याच्यावर विषय हे केला पाहिजे ना, चर्चा केली पाहिजेत. लेकरं काय म्हणतात एवढं म्हणायला लागले तर मग सरकारने चर्चा करायलाच पाहिजेत ना. पण एक लक्षात महत्त्वाचं येते की आता मोदीजींनी स्वतः 2 व्हिडिओ, भारताचे पंतप्रधान 2 ट्विट केले, त्यानंतर परीक्षेबाबत काय उपाययोजना करायच्या, काय कारवाई करायची, अगदी 50वर अधिकारी सुद्धा त्यांनी खारिज केले, म्हणजे बडतर्फ केलेले आहे. कुठेतरी समाधानाची तर बाब म्हणावी. हो, थोडं समाधान आहे, पण एक तर राजीनामा घेतल्यावर अजून समाधान वाटेल. बाबा लेकरे ज्याच्या त्याच्या घरी जातील ना. आज ते जवळजवळ 1.5 महिनाच होतंय ना, पोरं बाहेर आहेत, सगळे मोकळे होतील बा. पण आता अभिजितने घरी यायला हवं ना. आता घरी यायला हवं ना, तिकडचं निपटल्यावर घरी यायला पाहिजे. आता त्याला आराम, 1 महिन्याचा आराम पाहिजे त्याला. आता खूप अशक्त झालेला आहे तो. 6 जूनपासून बाहेर येतो, त्याच्यामुळं इतकं त्याची तब्येत खराब झाली ना, ते टी शर्ट पण असे एकदम ढिले झाले त्याचे. आला तेव्हा त्या वेळेस कसा होता ना आता कसा आहे. आता त्याची तब्येत पाहूनच वाटते. आता तो इतका याच्यावर दिसतो, तो प्रत्यक्ष कसा दिसत असेल तो. एक तर त्याच्याकडे कपडे नाही, 3-4 ड्रेस आहे. येता वेळेस त्यांनी ते 3-4 ड्रेस आणले त्याच्यावरच आहे. एक तर त्याला कोणते असं खाणंही व्यवस्थित नाही, कपडे लत्तेही नाही, असं बेचैन झाल्यासारखं होतंय आम्हालाच. आता तो आला तरी 1 महिना फुल आराम करायला पाहिजे. त्याची काळजी घेताना दिसत नाहीये. नाही ना, आता तो ह्या मुलांपुढे तब्येतीची काळजी घेत नाहीये ना. कालच म्हटलं बाळा दाढी फार वाढली रे, दाढी कर. तर म्हणे मम्मी काय करतो म्हणे दाढी करायला, मला ह्या विद्यार्थ्यांचं बघू दे, एकदा राजीनामा झाला की मी दाढी करतो म्हणे. म्हटलं अरे त्या दाढीमुळे अजून कसा तरी दिसायला लागला. तर नाही म्हणे, मला माझ्यापेक्षा विद्यार्थ्यांचं खूप आहे म्हणे. त्याची बीडची बहीण आहे, तिने सुद्धा राष्ट्रपतींना एक निवेदन पाठवलंय की जीवाला धोका आहे म्हणून. हो, त्यांनाही काळजी वाटते ना, पोरींना पण काळजी वाटायला लागले. काल सर्व पोरी बोलल्या म्हणे आई बाळा कसा आहे. म्हटलं बरं आहे का, म्हटलं बोलतो अधूनमधून, पण एवढा काही बोलत नाहीये म्हटलं. तर नाही म्हणे त्याला ताप वगैरे आली. हो म्हटलं ताप वगैरे आलेली आहे म्हटलं. पण आता तुमचंही आता म्हणणं आहे ना अभिजितने लवकरात लवकर यावं. नाही, लवकरात लवकर यावं हे प्रत्येक मलाही वाटतं. मला जशी माझ्या मुलाची चिंता वाटते तशीच तिथे विद्यार्थी जे धरणा देऊन बसलेले आहेत, बाहेरच्या राज्यामधून आलेले, त्यांच्याही आईवडिलांना सारखीच काळजी वाटत आहे. पण या गोष्टीकडे हे राजकारणी लोकांनी काही विनाकारण ताणून धरू नये, माझं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे. त्यांनी ते धर्मेंद्र प्रधानजीचा राजीनामा घ्यावा आणि विद्यार्थ्यांचं समाधान करावं. आणि काय तर मी बघितलं काहीतरी ते आता तो नवीन कायदा वगैरे पेपर फुटी संदर्भात केले. 10 कोटी कुठं फाईन असती का हो? त्याच्यामध्ये 10 कोटी फाईन आहे. 10 कोटी फाईन हे पडतं का कुणाला? आणि फाईन आणि त्याचे टप्पे केलेले आहेत. नाही, टप्पे 10 कोटी हे पटण्यासारखं वाटतं का? 10 कोटी कुठं फाईन असते का पेपर फुटीला? आणि ते कोण कलेक्शन करणार आहे? वसूल कोण करणार आहे 10 कोटीची फाईन? आणि तो जर समजा तो जर साधा चपराशी एखादा पेपर फोडत असेल किंवा एखादा शिक्षक फोडत असेल तर 10 कोटी तुम्ही कसं वसूल करणार त्याच्याकडून? म्हणजे तुम्ही कायदा करताय, कायदा काहीतरी संयुक्त कायदा करा ना की ज्याच्यामध्ये तुम्हाला अंमल करता आला पाहिजे. हे असं मला वेळ काढूपणाच वाटतो तो. आणि काही दुसरे कायदे नाहीत का? आहेत ते कायदे तुम्ही जर स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केले तर ही वेळच येणार नाहीये. आपण बघतोय की सध्या जे नव्याने कायदे केले जात आहेत हा सगळा वेळ काढूपणा आहे असा अभिजितच्या पालकांचा आरोप आहे. सोबतच अभिजितनं तब्येतीची काळजी घ्यावी, लवकर घरी यावं आणि सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या अशी ही मागणी अभिजितच्या पालकांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.